तर पब्लिक, तुम्ही कालच्या व्लॉग मध्ये आपल्या जयशंकर चायनीज वरती किती गर्दी होती हे तर बघितलंच होतं, पण त्या गर्दीमुळे आपल्या हॉटेलवर पोलीस सुद्धा आले होते. चला सांगतो थोड्याच वेळात सगळा सीन. त्याआधी हे आपल्या हृदयाला धक्का देणारा विषय बघा. आपल्या हॉटेलचे मालक मिलन जगतापला मी चॅलेंज दिलं होतं की मोबाईल पाण्यात घालून दाखव. भाऊनी डायरेक्ट मोबाईलच पाण्याखाली धरला होय. मी म्हणलं परत नाही रे देणार तुला चॅलेंज, चुकलं माझं. त्यानंतर दुपारच्या वेळी आपला आचार्य योगेश त्याची नेपाळी गँग घेऊन आपल्या हॉटेलला भेट द्यायला आला होता. काल रात्रीची गर्दी बघून आपले पोलीस साहेब आपल्या शॉपला भेट द्यायला आले होते. म्हणले लई चर्चा चालू आहे तुमच्या शॉपची, चला म्हणलं चव बघायला जायलाच लागतंय. पुढच्या दिवशी सुद्धा मस्तपैकी आवरून निवरून दुपारी शॉपवर गेलो आणि गेल्या गेल्या आपल्या हॉटेलच्या पुढे हे सगळे डॉगेश बाय भांडत होते. मग त्यांचे भांडणं सोडून मिलन भाऊ स्वतः आज चायनीज बनवायची प्रॅक्टिस करत होते. मी म्हणलं राहू दे रे भाऊ, नाहीतर शिकतील लवकरच. मग आता जवळजवळ रात्रीची वेळ झाली होती आणि मी हे काय बघतोय, आपल्या हॉटेलचे मालक हेल्पर बॉयला सुद्धा भांडे धुताना मदत करतात. वा, मिलन भाऊ सुधारले वाटतंय. मला एक परवाचा किस्सा सांगतो. परवाच्या रात्रीच्या वेळी आपल्या दुकानापुढे सागर रसण्याची गाडीच बंद पडली होती. च्या आईला आला ना लगेच टेन्शन सागर भाऊला. पण आपल्या गावातला विशाल त्यावेळी आपल्या हॉटेलवर जेवत होता. मग लगेच त्याला बोलवलं. भाऊने आल्या आल्या 2च मिनिटात गाडी चालू केली. मी म्हणलं भाई, आम्ही अर्धा तास झटत होतो तरी आम्हाला चालू नाही झाली आणि तुला 2च मिनिटात चालू झाली. जाऊ द्या. त्यांनी गाडी चालू केल्याबद्दल तुम्ही आपल्या ब्लॉगला लाईक करून मला फॉलो करून घ्या. धन्यवाद.